जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. काय असतं बरं प्रजासत्ताक दिन म्हणजे? शाळेत सांगितलं ना सगळ्यांना? काय असतं प्रजासत्ताक दिन म्हणजे? कशासाठी आले ते? लोकांना 26 जानेवारीला हे वाटायला खाऊ. काय खाऊ आहे? प्रजासत्ताक दिन म्हणजे काय असतं कोण सांगल? प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजा म्हणजे कोण? आपण सगळे प्रजा. आणि प्रजेसाठी चालवलेलं म्हणजे लोकांनी जागेवर इकडे थांबचल. आणि त्याप्रमाणे लोकशाही गणतंत्र भारतात रुजू झालं. म्हणजे काय झालं तर लोकशाही राज्य निर्माण झालं. आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आपल्या भारताने स्वीकारलं आणि त्यानुसार आपलं संविधान चालू झालं. आणि त्या संविधानानुसार विविध कलमांच्या माध्यमातून एक नियमावली बनवण्यात आली आणि त्या नियमावलीनुसार आपलं भारत राज्य चालू झालेलं आहे. तर काय काय तिरंग्यामध्ये? किती रंग आहेत? 5 आहेत, 3 आहेत, 4 आहेत. किती आहेत? काय सांगायचं? 5 वाले हात वर करा, 3 वाले, 2 वाले, 4 वाले. आता एकाने सांगायचं 5 कोणते कोणते सांग. कुणी हातवरती केलं 5 वाले? हा, हिरवा, पांढरा, निळा, केशरी, हिरवा, केशरी. आता 3 रंग वाले. हा सांग कोणते कोणते 3 रंग? ऑरेंज, वा, व्हाईट, ग्रीन, ब्ल्यू. म्हणजे 4 रंग झाले. आता त्या एका रंगाचा अर्थ कोण सांगेल मला? केशरी रंग कशाचं प्रतीक आहे? हा, केशरी रंग शौर्याचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर सफेद रंग, पांढरा रंग शांतीचं प्रतीक आहे. बरोबर. आणि हिरवा रंग हा सांग प्रतीक आहे. आपला भारत देश अगोदर कृषी प्रधान देश म्हणून अख्ख्या जगभरात प्रसिद्ध होता आणि त्या कृषी प्रधान देशाचं एक ते प्रतीक आहे हिरवा रंग. लक्षात राहील ना? फक्त झेंडावंदन म्हणजे झेंड्याला सलामी देणं नाही, तर त्या झेंड्याचं रक्षण करणं, त्या झेंड्याचं मान राखणं आणि आपल्या संविधानाचा आदर करणं. म्हणजे 26 जानेवारीला आपण या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आपल्याला जर झेंडा अस्ताव्यस्त पडलेला दिसला तर तो उचलला पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे. त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा मान ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे ही भारत भूमी म्हणजे आपली भूमी आहे. आपण आपल्या घरात कचरा टाकतो का? नाही. मग ही पूर्ण भारत भूमी म्हणजे आपलं घर आहे. मग आपण कचरा टाकला पाहिजे का? कोण कोण टाकतं? आता हातावर करणार कोण? इथं कचरा दिसतोय, तिथं कचरा दिसतोय. आपणच राहतो ना इथं. एक चांगली जागा बघायची, त्या जागेवरतीच कचरा टाकायचा आणि तो कचरा आपणच मिळून विघटित करायचा. हा, कोण जिम्मेदारी घेणार आता याची? सर्व. आलो ना आम्ही तर असं कचरा दिसणार नाही. हा, छान. 26 जानेवारी निमित्त थोडासा खाऊ आणलेला आहे, तर सर तुम्हाला ते देतील. भारत माता की वंदे वंदे. भारतीय संविधानाचा विजय असो. चल ना पुढे पुढे जायचं. हा, या पुढे या.